कुरुंदवाडी हिंगोलीच्या वसमत तालुक्यातलं 1200 लोकवस्तीचं गाव. पाहता क्षणी गावच्या प्रेमात पडावं असं टुमदार गाव. गावातले चकाचक रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा झाडं, सौर पथदिवे, मीटरद्वारे पाण्याची व्यवस्था, कंपोस्ट खत निर्मिती केंद्र, भूमिगत गटार योजना यासारख्या एक ना अनेक सुखसुविधा गावात आहेत. एवढंच नाही तर 2012-13चा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेसाठी सलग 3 वर्ष गाव पात्र ठरलंय. प्रेक्षक हो, हे सारं सांगण्याचं कारण म्हणजे असं सुखवस्तू आणि अनेक पुरस्कार मिळवणारं गाव वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा दत्तक घेत आहेत. अशा या समृद्ध गावचा कायापालट करण्याकरता आमदार महोदयांनी काय योजना आखली आहे आणि ते काय विकास करणार आहेत हे तुम्हीच ऐका. विजेचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे. आता सोलार सिस्टीममध्ये जर आपण त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलं तर लोड शेडिंग वगैरेचा कधी प्रश्नच निर्माण होणार नाही. अशा पद्धतीनं ते एक आदर्श गाव बनलं पाहिजे. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक मागास गावं, वस्त्या आणि तांडे आहेत. पण त्यातलं एखादं गाव दत्तक न घेता आमदार साहेबांनी सुजलाम सुफलाम गावाची निवड का केली आहे असा सवाल विरोधकांनी केलाय. एखादा बंजारा समाजाचा तांडा असेल, एखादा आदिवासी समाजाचं कुठलं एखादं छोटंसं गाव असेल, अशा गरीब लोकांच्या वस्त्यामध्ये ही योजना त्यांनी आमदार दत्तक ग्राम योजना राबवली असती आणि तिथल्या ज्या आधीच मागास असलेल्या ह्या वस्त्या त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केला असता तर हे उचित ठरलं असतं. परंतु अगोदरच पूर्णपणे विकास झालेल्या या वस्तीला दत्तक ग्राम योजनेमध्ये सामावून घेऊन या योजनेचा केवळ बोजवाराच नाही तर आयत्या पिठावर रेघोट्या ओढल्यासारखा हा प्रकार आहे. गाव खऱ्या अर्थानं सुखवस्तू आहे. आता गावच्या सशक्तीकरणाकरता प्रयत्न करणार असल्याचं गावकरी सांगतायत. शिक्षणाचा दर्जा उंचवायचा आहे, त्याच्यातच माध्यमिक शिक्षणाची सोय सुद्धा करायची आहे. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील लोकांना सिंचन विहिरी आणि घरांचा लाभ द्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्व गावामधील शिल्लक राहिलेले अंतर्गत रस्ते आणि पाटीपासूनचा 1.5 किलोमीटरचा जोड रस्त्याचं सुद्धा काम करायचं आहे. तेव्हा आमदार साहेब, विकास करायचाच असेल तर जिल्ह्यामधलं खरंच अविकसित असेल अशा गावाला प्राधान्य द्या, एवढीच विनंती. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.